हाके यांचं सुद्धा उपोषण सुरू आहे आणि या सगळ्या मार्गावर तिथे भुजबळांचे बॅनर्स लागलेले आहेत असं समजतंय। जालन्यामध्ये अंतरवाली सराटीत मनोज जरांगे उपोषण करतात सगळे सोयरेच्या अधिसूचनेसाठी आणि त्याला विरोध म्हणून ओबीसींचं सुद्धा आरक्षण अगदी थोड्याच अंतरावर असलेल्या बडीगोद्रीमध्ये सुरू आहे। प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून अपडेट्स घेऊया। गौरव, काय नेमकं घडतंय तिथे? आता इतके दिवस फक्त टीका टिप्पणी सुरू होती एकमेकांवर, आता थेट बॅनरबाजीवर हा सगळा प्रकार आलाय। खरंय रिद्धी, जालन्यातल्या अंतरवाली सराटीच्या वेशीवर म्हणजेच वडीगोद्री येथे ओबीसी समाजाने आमरण उपोषण सुरू केलंय। आज या आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी आज सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज या गावाच्या प्रवेशद्वाराजवळ ओबीसी नेते छगन भुजबळ असतील आणि ओबीसीचे सर्व नेते आहेत त्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणाहून अंतरवाली सराटीचं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थळ अवघ्या काही अंतरावर आहे आणि त्या उपोषण स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने भुजबळ समर्थनार्थ बॅनर लागल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याचं आम्हाला लेखी आश्वासन पत्र देण्यात यावं या मागणीसाठी त्यांचं उपोषण सुरू आहे। आज या उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि या दरम्यानच आज या ठिकाणी बॅनरबाजी पाहायला मिळत आहे। रिती जी, निश्चित आणि या सगळ्याचा नेमका परिणाम काय होतो हे बघणं महत्त्वाचं असेल। गौरव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।